ठीक है, फाइन. A weak base is dissociated. A weak base is dissociated in 14 in its act. A weak base is 1.3% dissociated. 1.3% म्हणजे पर्सेंट अल्फा. पर्सेंट अल्फा किती आहे सांगा? 1.3%. जर पर्सेंट अल्फा 1.3% आहे तर अल्फा इज इक्वल्स टू काय असणार आहे? पर्सेंट अल्फा अपॉन काय असणार आहे तर 100. म्हणजे 1.3 अपॉन काय असणार आहे तर 100 असणार आहे. 1.3 अपॉन 100 म्हणजे 0.013 असणार आहे. ही अल्फाची व्हॅल्यू झाली. इफ केबी फॉर वीक बेस, केबी दिले, केबी किती आहे? केबी इज इक्वल्स टू 1.69 इंटू 10 रेज टू काय आहे तर -5. केबी इज इक्वल्स टू 1.69 इंटू 10 रेज टू काय आहे तर -5. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन विचारले. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? केबी इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू काय असते सी. देअरफॉर केबी अपॉन अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर सी. केबी ची व्हॅल्यू किती आहे? 1.69 इंटू 10 रेज टू -5 डिवायडेड बाय अल्फा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर मी काय लिहिते? 13 इंटू 10 रेज टू -3 चा स्क्वेअर लिहिते. 3 डेसिमल शिफ्ट करते इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन. हा आता 169 इंटू 10 रेज टू -7 येईल आणि हा 13 जा 169 इंटू 10 रेज टू -6 इज इक्वल्स टू सी. -6 वर जाऊन काय होणार आहे तर +6 होणार आहे. हा, एक नंबर. सो कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 10 रेज टू -1. 10 रेज टू -1 म्हणजे 0.1 मोलार. 10 रेज टू -1 म्हणजे काय येणार आहे? 0. काय येणार आहे तर 1 मोलार. बघा पटकन सॉल्व्ह झालं कारण स्क्वेअर आहे. 1.69 आहे ना. 13 चा स्क्वेअर असते. 13 चा स्क्वेअर काय असते? 169. सो इथं काय असणार आहे? अल्फा इज इक्वल्स टू 0.013 आहे. केबी ची व्हॅल्यू 1.69 इंटू 10 रेज टू -5 आहे. सो 1.69 चं 169 इंटू 10 रेज टू -7. 13 पर्पजली डेसिमल शिफ्ट केले मी. 0.013 ला 13 इंटू 10 रेज टू -3 घेतलं. -3 चा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर घेतला? -3 चा स्क्वेअर. सो आन्सर किती येणार आहे? कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार. समजतंय का बघा? 0.1 मोलार. झालं? पटकन लिहून घ्या. आणि हा मागचा क्वेश्चन बघा जर पुढचा झाला असेल तर. पुढचं क्वेश्चन बघा. What is the pH of solution containing 5 into 10 raised to -4 molar of solution? pH is equals to काय असते? -log to the base 10 of काय असते तर H plus ion. That is -log to the base 10 of 5 into 10 raised to काय येणार आहे तर -4. 10 raised to -4 चा pH आपण डायरेक्टली 4 म्हणून लिहित असतो. कारण -log to the base 10 10 raised to -4 मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. सो इथं काय असणार आहे? 4 log to the base 10 of काय असणार आहे तर 5. सो 4 0.6990. log to the base 10 5 पार्ट असायला पाहिजे. log to the base 10 पार्ट असायला म्हणजे 5 चा log पार्ट असायला पाहिजे. 1 चा 2 चा 3 चा 4 चा 5 चा 6 चा 7 चा 8 चा 9 चा 10 चा log माहित असायला पाहिजे. सो किती येणार आहे व्हॅल्यू? 3 पॉइंट काय येईल तर 30 काय येईल तर 10. 6990. 4 0.6990 किती येणार आहे? 3.30 काय येणार आहे तर 10. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. नाही सीईटी ला लॉग टेबल नसते. सीईटी ला लॉग टेबलची ट्रिक मोठं कुठं लॉग आहे? मोठं जर असेल तर एखाद्या वेळी ज्याची लॉगची व्हॅल्यू तुम्ही पाठच करू शकत नाही त्या केसमध्ये तुम्हाला लॉगची व्हॅल्यू देतात. पण अशा केसमध्ये नाही देत. 10 ची 20 ची 30 ची 40 ची 50 ची 60 ची 70 ची 80 ची 90 ची लॉगची व्हॅल्यू देत नाही. The solubility of salt AX2
is 6 into 10 raised to minus 12. Solubility salt ची किती आहे? S is equals to 6 into 10 raised to minus 12. What is the solubility product of salt? Solubility product of salt म्हणजे काय फाइंड करायचं आहे तर KSP फाइंड करायचं आहे. मग इथं कसं फाइंड करणार आहे? आपल्याकडे फॉर्म्युला काय असते? KSP is equals to काय असते? x raised to x dot y raised to y dot x s raised to x plus y. So ax2 आहे बाळांनो. ax2 डिसोशिएट होऊन काय देते? a2 plus 2x काय देते तर मायनस. सो x is equals to काय असते 1 आणि y is equals to काय असते 2. y is equals to 2 मग 1 raised to 1 2 raised to 2 2 raised to 2 चा 4 येणार आहे. 2 2 चा 4 येत आहे. 4s काय येणार आहे तर क्यूब. सो KSP is equals to 4s चा काय येणार आहे तर क्यूब. KSP is equals to 4s काय येणार आहे तर क्यूब. सो KSP is equals to 4 into s ची व्हॅल्यू 6 into 10 raised to minus 12 चा क्यूब. सो 4 into 6 चा क्यूब 6 चा क्यूब 216 असते. 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा काय येते तर 36. सो इधर 216 into 10 raised to काय येते minus 36. सो 216 into 4 6 4 जा काय येते 24 4 1 जा 4 5 6 4 1 जा 4 2 जा 8. सो इथं 864 into 10 raised to minus 36 आहे. That is 8.64 into 10 raised to minus 34. ऑप्शन कोणता येणार आहे? B. ऑप्शन कोणता येणार आहे? B. KSP is equals to x raised to x, y raised to y, s raised to x plus y. त्याप्रमाणे फॉर्म्युला KSP is equals to 4s cube. So KSP is equals to 4 into in bracket 6 into 10 raised to minus 12 चा क्यूब. 6 चा क्यूब 216 असते. 216 into 4 केलं 864 into 10 raised to minus 36. So 8.64 into 10 raised to काय तर minus 34. Next. An organic monobasic acid has a dissociation constant. Dissociation constant Ka ची व्हॅल्यू किती आहे तर 1.96 into 10 raised to काय असते तर -8. What is the percentage dissociation if the concentration is 0.01 mole? आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ Ka अपॉन C इज इक्वल्स टू अल्फा असा फॉर्म्युला आहे. सो रूट ऑफ 1.96 into 10 raised to -8 डिवाइडेड बाय 0.0 काय घेते तर 1 इज इक्वल्स टू काय घेते तर अल्फा. बाळांनो हा स्क्वेअर रूट आहे आणि ही व्हॅल्यू बघून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 196 हा 14 चा स्क्वेअर रूट असते. स्क्वेअर रूट ऑफ 14 स्क्वेअर रूट ऑफ 196 काय असते तर 14 असते. मग काय करते मी ह्याचे 2 डेसिमल आणि ह्याचे 2 डेसिमल काय करते निमिष शिफ्ट करते. दोन्ही डेसिमल जर मी शिफ्ट केले तर इथं काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 196 into 10 raised to -8 divided by 1 is equals to काय येणार आहे तर अल्फा. कारण मी ह्याचे 2 डेसिमल आणि ह्याचे 2 डेसिमल काय केले तर शिफ्ट. सो स्क्वेअर रूट ऑफ 196 काय येणार आहे 14 into 10 raised to काय येणार आहे -4 is equals to अल्फा. सो 1.4 into 10 raised to काय येते तर -3 is equals to अल्फा. पर्सेंट अल्फा काढायचा आहे ना. ठीक आहे. पर्सेंट अल्फा साठी काय असणार आहे पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू अल्फा इंटू काय असते तर 100. सो अल्फा इंटू 100 म्हणजे अल्फा 1.4 into 10 raised to -3 इंटू काय आहे तर 100. सो 1.4 into 10 raised to -1 म्हणजे 0.14%. अल्फा इज इक्वल्स टू 0.14 काय असते तर पर्सेंट. अल्फा इज इक्वल्स टू 0.14%. कोणतं ऑप्शन येणार आहे ऑप्शन बी.
कसं केलं लक्षात येते का? के ची व्हॅल्यू दिली, सी ची व्हॅल्यू दिली, शिफ्टिंग केलं इन सच अ वे की मला माहित आहे की 1.96 याला मी 196 केलं तर मला परफेक्ट स्क्वेअर रूट मिळणार आहे. काय मिळणार आहे मला? परफेक्ट स्क्वेअर रूट. समजतंय का? येस ऑर नो? हा. Next, which of the following aqueous salt solution has least value of pH? A solution to have a least value of pH, it should be acidic in nature. It should be what in nature? Acidic in nature. pH ही कमीत कमी असायला पाहिजे म्हणजे तो सोल्युशन ऍसिडिक इन नेचर असायला पाहिजे. तो सोल्युशन ऍसिडिक इन नेचर म्हणजे NaNO3 घेतला तर NaOH स्ट्रॉंग बेस आहे आणि HNO3 स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणजे ह्याचा pH 7 असणार आहे, सोल्युशन न्यूट्रल असणार आहे. Na2CO3 जर तुम्ही घेतला तर NaOH स्ट्रॉंग बेस आहे आणि H2CO3 हा वीक ऍसिड आहे म्हणजे हा बेसिक असणार आहे सोल्युशन. स्ट्रॉंग बेस आहे ह्यामध्ये म्हणजे हा बेसिक सोल्युशन असणार आहे. CuCl2 ऍसिडिक असणार आहे कारण CuOH ट्वाइस हा वीक बेस आहे आणि HCl हा काय आहे तर ऍसिडिक. सो सॉल्ट ऑफ strong acid and weak base is acidic in nature. Salt of strong acid and weak base is acidic in nature. CuOH twice is a weak base and HCl is a strong acid. So who is acidic in nature? CuCl2. हाँ, तो जिसका जो एसिडिक है उसका पीएच वैल्यू कम ही रहता है. जिसका पीएच जितना ज्यादा कम उतना ज्यादा उसका एसिडिक नेचर. जिसका पीएच वैल्यू जितना ज्यादा कम उतना ज्यादा उसका एसिडिक मतलब नेचर रहेगा. येस और नो? आणि CH3CONA Na परत स्ट्रॉंग बेस झाला आणि CH3COO मायनस हा काय झाला तर वीक ऍसिड झाला. सो इथं काय असणार आहे तो बेसिक इन काय असणार आहे तर नेचर. Next, which of the following is a Lewis acid? Lewis acid BeCl2, AlCl3, BF3. BeCl2, AlCl3 and BF3 हे काय आहेत तर लेविस ऍसिड्स आहेत. काय आहेत हे? लेविस ऍसिड. काय आहेत हे? लेविस. सो कोण कोण लेविस ऍसिड्स आहेत? BeCl2, AlCl3 आणि BF3. मग या सगळ्यांमध्ये लेविस ऍसिड कोण असणार आहे? BeCl2. ऑप्शन्स मध्ये अवेलेबल कोण आहे तर BeCl2. हु इज लेविस ऍसिड? लेविस ऍसिड इज अ सबस्टन्स हु Yes, Lewis acid is a substance who accepts a lone pair of electrons. Okay, next. The solubility of sparingly soluble salt of AB2 is 1 into 10 raised to minus 6. What is the solubility product? आता एक मला लक्षात यायला पाहिजे AB2 आहे म्हणजे X काय असणार आहे 1 आणि Y काय असणार आहे तर 2. कसं तर AB2 जेव्हा डिसोशिएट झालं तेव्हा A2 प्लस काय मिळणार आहे तर 2B मायनस म्हणजे X इज इक्वल्स टू काय येणार आहे X इज इक्वल्स टू 1 आणि Y इज इक्वल्स टू काय येणार आहे 2. X इज इक्वल्स टू 1 आणि Y इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2. ठीक आहे. पुढे काय असणार आहे KSP इज इक्वल्स टू 4S क्यूब असणार आहे. X रेस टू X 1 रेस टू 1 2 रेस टू 2 2 रेस टू 2 काय येणार आहे तर 4S क्यूब. बरं सोल्युबिलिटी दिले सोल्युबिलिटी 4 इंटू S चा क्यूब 1 इंटू 10 रेस टू मायनस 6 चा क्यूब. सो 4 इंटू 10 रेस टू 6 म्हणजे 6 2 12 6 3 18. सो 4 इंटू 10 रेस टू मायनस 18 हा माझा काय असणार आहे तर सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP काय असणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP. एक्सक्यूज Nimish, you're writing? No? Why? पटपट करा प्लीज.
What is the molarity of H2SO4 solution having pH 4? This is very interesting question. Why it is interesting? कारण इनडायरेक्टली खूप साऱ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. इथं बघा, जर तुमचा H2SO4 आहे ना, हा H2SO4 कम्प्लिटली डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर 2H प्लस आणि SO4 2 मायनस. म्हणजे जर ह्याचा कॉन्सन्ट्रेशन C आहे तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर 2 टाइम्स C. कारण डिसोशिएट झाल्यानंतर डबल द मोल्स ऑफ H प्लस आयन मिळाले. डायबेसिक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे? मग तुमचा जो काय H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळेल आपल्याला त्याचा हाफ, H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा हाफ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. H प्लस आयनचा जो काय कॉन्सन्ट्रेशन मिळेल त्याचा हाफ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजेच मोलॅरिटी. See, molarity, molality, formality, normality, mole fraction are the terms used to define the concentration of solution. And when we are discussing ionic equilibrium, we discuss solubility or concentration in moles per dm cube. That is molarity. That is molarity. That is molarity. समझ में आ रहा है? Yes or no? Okay, fine. आता इथं बघा, फाईन. pH किती आहे? 4 आहे. माझ्याकडे फॉर्म्युला काय असते? pH इज इक्वल्स टू काय असते? मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H प्लस आयन. pH इज इक्वल्स टू काय असते? मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H प्लस काय असते तर आयन. सो मला माहित आहे pH 4 आहे. 4 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन. हे बघा, एवढं सॉल्व्ह करत बसायचं नाही, डायरेक्टली 10⁻⁻4 लिहायचं. H प्लस आयन इज इक्वल्स टू H प्लस आयन इज इक्वल्स टू काय येणार आहे? 10⁻⁻4. मी तुम्हाला सांगितले जर pH 4 आहे, 5 आहे, 6 आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असते? 10 त्याची निगेटिव्ह पॉवर, 10 त्याची निगेटिव्ह पॉवर, 10 त्याची निगेटिव्ह पॉवर. बरं, मी काय म्हटलं, जेवढं काय H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल त्याचं हाफ काय असणार आहे? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन is equals to 1/2 the concentration of H plus ion. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1/2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 10⁻⁻4. 10⁻⁻, इथं 1/2 म्हणजे काय येणार आहे? 0.5 इंटू 10 काय येणार आहे तर -4. 1/2 म्हणजे 0.5 ना, म्हणजे 5 इंटू 10 काय असणार आहे? -5. म्हणजेच 5 इंटू 10 काय असणार आहे? -5. जेव्हा तुमचं ऍसिड डायबेसिक असेल, ट्रायबेसिक ऍसिड, त्याप्रमाणे तुमचं व्हॅल्यू काय होणार आहे तर चेंज होणार आहे. सो इथं व्हॅल्यू काय येणार आहे? 5 इंटू 10⁻⁻. काय येणार आहे व्हॅल्यू? काय येणार आहे व्हॅल्यू? 5 इंटू 10 काय येणार आहे तर -5. काय येणार आहे व्हॅल्यू? 5 इंटू 10 काय येणार आहे तर -5. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? Next question. Identify the conjugate bases of H3PO3 and H2SO4. कॉन्जुगेट बेस म्हणजे हे स्वतः ऍसिड म्हणून ऍक्ट करतायत. ऍसिड म्हणून ऍक्ट करतायत म्हणजे हे H प्लस आयन देणार आहेत. H प्लस आयन दिल्यानंतर जो काय फॉर्म होईल तो त्याचा कॉन्जुगेट काय असणार आहे? बेस. H प्लस आयन दिल्यानंतर जो काय फॉर्म होणार आहे तो काय असणार आहे? कॉन्जुगेट बेस. काय असणार आहे? कॉन्जुगेट बेस. सो आता H3PO3 आहे. सो H3PO3 जो आहे हा देताना काय देतं तर H प्लस प्लस HPO काय देतं तर 3 मायनस. H3PO3 जो आहे तो काय देणार आहे? H प्लस आणि HPO3 मायनस. हा ऍसिड असेल तर हा कोण असणार आहे तर कॉन्जुगेट बेस. ठीक आहे. परत H2SO4 आहे. H2SO4 ऍसिड म्हणजे H प्लस आयन प्लस काय फॉर्म होणार आहे? HSO4 काय येणार आहे तर मायनस. म्हणजे हा काय असणार आहे?
कॉन्ज्युगेट काय येणार आहे बेस. बाळांनो रिस्पेक्टिव्हली असा शब्द लिहिलेला असतो म्हणजे क्रमानुसार. मग H3PO3 चा कॉन्ज्युगेट बेस कोण आहे HPO4 सॉरी HPO3 मायनस सॉरी H2 हा इथं H3 आहे ना 3 चं इथं काय होणार आहे 2 सो H2PO3 मायनस 2 मायनस कारण 3 असते ते त्याचं चार्ज आणि हा HSO4 मायनस कोणता ऑप्शन असणार आहे H2PO3 मायनस आणि HSO4 ऑप्शन कोणता येणार आहे बी. कोणता येणार आहे ऑप्शन बी. चार्ज चार्ज ह्याचं चुकलंय H2PO3 हा एकच मायनस आहे ना 2 नाही एकच मायनस आहे ना 2 H प्लस N गेले असते तर आला असतं 2 एकच आहे H2PO3 मायनस. समझ में आ रहा है यस और नो. कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस कोण असतो जो ऍसिड आहे तो प्रोडक्ट साइडला जाऊन काय म्हणून बिहेव करत असतो बेस आणि जो बेस आहे तो प्रोडक्ट साइडला जाऊन काय म्हणून बिहेव करत असतो ऍसिड. द सोल्युबिलिटी बघा हा द सोल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट दिले. सोल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट किती दिले 18.78 into 10⁻⁻⁴ ग्रॅम पर डीएम क्यूब आणि विचारले व्हॉट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट जर त्याचा मोलार मास. हे बघा सोल्युबिलिटी प्रोडक्ट साठी आपण मोलार सोल्युबिलिटी घेतो. काय घेतो मोलार सोल्युबिलिटी मोल पर डीएम क्यूब मध्ये असते. म्हणजे ही काय जर तुम्हाला जी काय सोल्युबिलिटी इन कशामध्ये दिली आहे ग्रॅम पर डीएम क्यूबला त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे पहिला मोल्स पर डीएम क्यूब मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे मोल्स. सो इथं बघा सोल्युबिलिटी in moles per dm cube is equals to solubility in grams per dm cube divided by molar mass. Divided by काय असते त्याचं molar mass. मग solubility in gram per dm cube किती आहे 18.78 into 10⁻⁻⁴ divided by 187.8. मला सांगा हा वंजा आणि हा टेनजा लिहू शकते का कारण एक एक डेसिमल शिफ्ट केलं मग 10 वरती जाऊन मायनस होणार म्हणजे सोल्युबिलिटी काय येणार आहे 10⁻⁻⁵. सोल्युबिलिटी काय येणार आहे हा 10 आहे ना हा 10 वरती जाऊन काय होणार आहे -1 म्हणजे -4 -1 -5 सो 10⁻⁻⁵ कशामध्ये येणार आहे तर मोल पर काय येणार आहे तर डीएम क्यूब. आता पुढे काय फाइंड करायचं आहे केएसपी. केएसपी साठी AB2 आहे बाळांनो. AB2 डिसोशिएट होऊन देते काय A प्लस 2 टाइम्स B काय देते तर मायनस आणि A प्लस 2 टाइम्स B मायनस देते म्हणजे x इज इक्वल्स टू काय असते 1 आणि y इज इक्वल्स टू काय असते तर 2. देअरफॉर KSP इज इक्वल्स टू काय असते 4s क्यूब. KSP इज इक्वल्स टू काय असते 4s क्यूब. सो देअरफॉर KSP फाइंड करायचंय काय फाइंड करायचंय KSP फाइंड करायचंय. सो KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे 4 into 10⁻⁻⁵ चा क्यूब. KSP फाइंड करायचं व्हॉट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इज इक्वल्स टू 4s क्यूब म्हणजे 4 into 10⁻⁻ काय येणार आहे तर -15 म्हणजे कोणता ऑप्शन येणार आहे ऑप्शन ए. कोणता ऑप्शन येणार आहे ऑप्शन ए. समजते का बघा मी कसं क्वेश्चन सॉल्व्ह केलंय लक्षात येते का बघा मी कसं क्वेश्चन सॉल्व्ह केलंय. नेक्स्ट बघा व्हॉट इज द pH ऑफ रिझल्टिंग सोल्युशन जर 20 ml ऑफ 1/10 मोलार NaOH and 10 ml ऑफ 1/10 मोलार ऑफ H2SO4 आर मिक्स टुगेदर. सगळ्यात पहिला थोडी कॉन्सेप्ट समजून घेऊया. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय असते नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते व्हॉल्यूम. सो जर कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम आहे देअरफॉर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन इंटू काय असणार आहे व्हॉल्यूम. जर एखादा सबस्टन्स स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे NaOH पण स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl H2SO4 पण स्ट्रॉंग ऍसिड आहे जर त्या दोघांचे नंबर ऑफ मोल्स काय असतील सेम तर न्यूट्रल. जर
H2SO4 चे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील तर ऍसिडिक, आणि जर NaOH चे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील तर बेसिक. हा सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे. नाउ द इंटरेस्टिंग थिंग ओव्हर हियर इज दॅट की 20 ml ऑफ NaOH आहे. NaOH जो आहे हा डिसोशिएट होऊन काय देते, Na प्लस आणि काय देते तर OH मायनस. नेक्स्ट H2SO4 जो आहे ह्या H2SO4 ला सेपरेट करताना 2H प्लस आणि SO4 2 मायनस. हे सांगायचं तात्पर्य असं आहे बाळांनो की जर H2SO4 डिसोशिएट झाला तर तुम्हाला 2H प्लस आयन देतात. म्हणजे जे काय H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं डबल कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असणार आहे, H प्लस. आणि एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे डिपेंड करते H प्लस आणि OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे हे कशावरती डिपेंड करत असते, H प्लस आणि OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH फाइंड करूया. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH इज इक्वल्स टू काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन 1/10. M/10 म्हणजे 1/10. सो 1/10 इंटू 20 ml आहे, मिलीलिटर आहे. मिलीलिटर्सला आपण कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, लिटर्स मध्ये. नाहीतर आपल्याला हा जो आन्सर मिळणार तो मिलीमोल्स मध्ये मिळणार. ठीक आहे, मिलीमोल्स मध्ये तर ठीक आहे, 2 मिलीमोल आहे कन्सिडर करा. 20 ml होतं ना, म्हणून नंबर ऑफ मोल्स कसे मिळणार आहेत तर मिलीमोल. आणि OH मायनस आयनचं पण कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर 2 मिली काय असणार आहे, मोल असणार आहे. परत नंबर ऑफ मोल्स ऑफ काय बघूया, H2SO4. नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 किती आहे, 1/10. 1/10 इंटू 10. 1/10 इंटू 10 म्हणजे 1 मिलीमोल. आता इथं सगळ्यात मोठी चूक होते. तुम्हाला काय वाटतंय की हा पण 2 मोल आहे आणि हा 1 मोल आहे, म्हणजे हे जास्त आणि हे कमी आहे, म्हणजे हा काय असणार आहे, बेसिक. असं नाहीये. ह्याच्या आधी मी तुम्हाला काय म्हटलं की H2SO4 डिसोशिएट होऊन किती H प्लस आयन देतो, 2. म्हणजे जे काय तुमचे मिलीमोल आले ते H2SO4 चे आले. H प्लस आयनचे मिलीमोल्स किती असणार आहेत, 2 इंटू 1 मिलीमोल. 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हॉट, 2 इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ व्हॉट, H2SO4. म्हणजे काय येणार आहे, 2 मिलीमोल. मग मला सांगा OH मायनस आयन आणि H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, मग काय असणार आहे सोल्युशन, ऑप्शन काय असणार आहे, 7. समझ में आ रहा है क्वेश्चन. हे खूप इंटरेस्टिंग, म्हणजे का आपण गडबडीत काय करतो, डाय बेसिक असं कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो, डाय बेसिक आहे हे लक्षात घेतच नाही. डाय बेसिकला आपण जाऊ दे म्हणतो. H2SO4 डाय बेसिक आहे, त्यामुळे जो काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4 असेल त्याचं डबल कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असणार आहे तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. जो काय कॉन्सन्ट्रेशन H2SO4 चा असेल त्याचं डबल कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असणार आहे तर H प्लस आयनचं असणार आहे. समजतंय का मी काय सांगतेय, येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो. ओके. pH 7 असते ह्याचं pH किती असतंय, 7. ह्याचं pH किती असतंय, 7. कारण सोल्युशन काय आहे तर न्यूट्रल आहे. Now which of the following is the relation for the silver oxalate विचारले. सिल्वर ऑक्झिलेट म्हणजे कोण सांगा, Ag2C2O4. तुम्ही म्हणा असं कसं काढला तर Ag ची व्हॅलेन्सी 1 असते बाळांनो आणि ऑक्झिलेटची व्हॅलेन्सी काय असते, -2. सो Ag 1 आणि ऑक्झिलेट -2 म्हणजे हे कितींदा येणार आहे, Ag कितींदा घ्यायला लागणार, 2 आणि ऑक्झिलेट कितींदा घ्यायला लागणार, 1. म्हणजे ह्यावरनं रिलेशन काय आला, x इज इक्वल्स टू काय आला तर 2 आणि y इज इक्वल्स टू काय आला तर 1. आणि आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, KSP इज इक्वल्स टू x रेज टू x, y रेज टू y, s रेज टू x प्लस काय असते तर y. सो x रेज टू x म्हणजे 2 रेज टू 2, 1 रेज टू 1, s रेज टू 2 प्लस 1.
सो इथं 4s³ हा KSP येणार. काय येणार हा KSP. सो इथं काय असणार आहे S इज इक्वल्स टू काय असणार आहे क्यूब रूट ऑफ KSP. Cube root of KSP upon 4 is equals to S. Cube root of KSP upon 4 is equals to S. Cube root of KSP upon 4 is equals to काय येणार आहे S. Cube root of KSP upon 4 is equals to काय असणार आहे तर S. समजतंय का? Yes or no? Yes or no? ऑप्शन काय येणार आहे D. क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4 हे आपण सगळे इक्वेशन्स सॉल्व्ह केलेत सोल्युबिलिटी प्रोडक्टच्या वेळी. सगळे रिलेशन्स 27s⁴ असते, 108s⁵ असते, 6912s⁴ असते. आठवते की नाही आठवते? आठवायलाच पाहिजे. आणि एवढं सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा तुम्हाला समजलं की नाही x इज इक्वल्स टू 2 आणि y इज इक्वल्स टू 1 आहे. 52 सेकंड आहेत बाळाने आपल्याकडे. किती सेकंड आहे 52. हाँ तो मेरे को पता है कि x इज इक्वल्स टू 1 है और x इज इक्वल्स टू 2 और y इज इक्वल्स टू 1 है. हाँ तो मेरे को पता होना चाहिए की स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ KSP येणार. x हे बघा इथं काय करायचं 1 आणि 2 आहे ना. 2 + 1 किती झालं 3 म्हणजे क्यूब रूट तर येणार. मग क्यूब रूट येणार मग कसं येणार x⁵x y⁵y 2 चा स्क्वेअर 4. Calculate the solubility in moles per dm³ of sparingly soluble salt at 293 Kelvin if its solubility product is 8.56 into 10 raised to -5 at same temperature. हे बघा ही जर सॉल्ट आहे BA च्या केस मध्ये हा B+ आणि काय असते तर A- म्हणजे तुमचा x पण 1 आहे आणि y पण काय तर 1 आहे. सो जर x आणि y 1 असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला असते स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू S. फॉर्म्युला काय असते तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय असते तर S. सो इथं स्क्वेअर रूट ऑफ 8.56 into 10 raised to -6 इज इक्वल्स टू काय असणार आहे तर S. ठीक आहे बरं आता बघा इथं लक्ष देऊन -5 ह्याला मी काय करते 85.6 into 10 raised to -6 is equals to S. So square root of 85.6 into 10 raised to -3 is equals to S. जरासं इथं लक्ष द्या काय 9 चं स्क्वेअर काय असते 10 चं स्क्वेअर काय असते म्हणजे 9 आणि 10 च्या मध्येच ही व्हॅल्यू लाईन होणार आहे ना. येस ऑर नो येस ऑर नो स्क्वेअर रूट. बरं आपल्याकडे ऑप्शन्स कोणते कोणते आहेत कोणतं एकच आहे 9 आणि 10 च्या मध्ये 9 आणि 10 च्या मध्ये एकच आहे 9.252 into 10 raised to -3. समझ में आ रहा है स्कीम समझ में आ रही है. चाहिए लॉग टेबल चाहिए क्या नहीं. स्कीम का यूज केली समजते का स्क्वेअर रूट घेतोय ना मग स्क्वेअर रूट 85.6 चा स्क्वेअर रूट जर घेतला तर 9 चा स्क्वेअर काय असते तर 81 आणि 10 चा स्क्वेअर काय असते तर 100 म्हणजे 9 आणि 10 च्या मध्येच तो 85.6 येणार आहे. मग असा कोणता ऑप्शन आहे की 9 आणि 10 मध्ये हे तर काही तिघ येऊ शकत नाही. राहिला वरचा बंड्या. आलं लक्षात येस ऑर नो आलं लक्षात येस ऑर नो. Which from the following salt does not undergo hydrolysis? Which of the following salt does not go hydrolysis? कोण जात नाही हायड्रोलायसिस कोण जात नाही सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं हायड्रोलायसिस होत नाही. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं हायड्रोलायसिस होत नाही. इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. अमोनियम सायनाइड आहे म्हणजे NH4OH वीक बेस आहे. HCl वीक ऍसिड आहे. हा मग त्या केसमध्ये के आणि केबी ची व्हॅल्यू माहित असायला पाहिजे तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे सांगण्यासाठी. आणि ह्यांचं हायड्रोलायसिस नाही होणार की होणार. वीक ऍसिड वीक बेस मग त्या के ची व्हॅल्यू मोठी असू दे छोटी असू दे इक्वल असू दे त्यांचं हायड्रोलायसिस होते. परत अमोनियम नायट्रेट NH4NO3
होणार हायड्रोलायसिस, कारण NH4OH वीक बेस झाला. सोडियम ऍसिटेट CH3COONA CH3COOH वीक ऍसिड, हायड्रोलायसिस होणार. नेक्स्ट ऑप्शन लास्टच राहिला सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेटला NaOH स्ट्रॉंग बेस आहे आणि HNO3 काय आहे तर स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस होणार का? स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग बेस नाही होणार. हायड्रोलायसिस स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा होत नाही, बाकी तिन्ही टाइप्सच्या सॉल्टचा होतो. मग तो वीक ऍसिड मध्ये Ka इज इक्वल्स टू Kb असू दे, Ke लेस देन Kb असू दे, किंवा Ka ग्रेटर देन काय असू दे, Kb असू दे. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? नेक्स्ट, द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. जर A मायनस फाइंड करायचंय, B प्लस दिले, हे बघा KSP इज इक्वल्स टू काय असते, A प्लस रेस टू 1 आणि B मायनस पण काय असणार आहे, रेस टू काय असणार आहे, 1. सो KSP ची व्हॅल्यू काय आहे, 4 इंटू 10 रेस टू काय आहे तर -13 इज इक्वल्स टू A मायनस, ठीक आहे, A मायनस दिलं तर A मायनस, B प्लस तर प्लस. B ची व्हॅल्यू दिली आहे, A मायनस माहित आहे, A मायनस क्वेश्चन मार्क आहे, B प्लस ची व्हॅल्यू किती आहे तर 1 इंटू 10 रेस टू काय आहे तर -6. So 4 into 10 raised to -13 divided by 1 into 10 raised to -6 is equals to A minus. -6 वर जाऊन काय होणार आहे तर +6. So -13 + 6 काय येणार आहे, -7. काय येणार आहे, -7. सो इथं काय येणार आहे 4 into 10 raised to -7 is equals to कशाचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, A मायनस. ऑप्शन कोणता येणार आहे, बी. आलं का लक्षात? काय केले लक्षात येत आहे का? येस ऑर नो? सॉल्व करा. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट अंडरगोज एनायनिक हायड्रोलायसिस, म्हणजे त्यांचं एनायन हायड्रोलाइज होतं. कोण हायड्रोलाइज होतं, एनायन. इथं बघा, हा जेव्हा मी BA लिहिला तर BA मध्ये बेसिक आयन B प्लस आणि ऍसिडिक आयन काय असते तर A मायनस, म्हणून एनायनिक हायड्रोलायसिस. एनायनिक हायड्रोलायसिस होणार म्हणजे एनायन हा वीक ऍसिड पासून बनायला पाहिजे. एनायन हा कशापासून बनायला पाहिजे, वीक ऍसिड. हे बघा इथं एक एक्झाम्पल हा घेते, CH3COO काय घेते तर NH4 घेते. काय NH4 काय येणार आहे प्लस आणि CH3COO काय येणार आहे मायनस. NH4 प्लस हा वीक बेस आहे, त्यामुळे तो OH बरोबर इंटरॅक्ट करणार, म्हणजे हा कॅटायनिक हायड्रोलायसिस झाला. आणि CH3COO मायनस हा वीक ऍसिड आहे, त्यामुळे तो H प्लस आयन बरोबर इंटरॅक्ट करणार, म्हणजे तो काय झाला, तो वीक ऍसिड एनायनिक हायड्रोलायसिस झाला. जेव्हा कॅटायन, बेसचा कॅटायन असतो, बेसचा कोण असतो, कॅटायन हायड्रोलायसिस जर पाहिजे, कॅटायनिक हायड्रोलायसिस जर पाहिजे तर वीक बेस पाहिजे, आणि एनायनिक हायड्रोलायसिस जर पाहिजे तर वीक ऍसिड पाहिजे. मग कोण, Na2CO3 मध्ये Na स्ट्रॉंग बेस आहे, H2CO3 काय तर वीक ऍसिड आहे, म्हणजे हा काय असणार आहे, ह्याच्यामध्ये एनायनिक हायड्रोलायसिस होणार आहे. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे HCl, स्ट्रॉंग ऍसिड. FeCl3 मध्ये पण स्ट्रॉंग ऍसिड HCl, CuSO4 मध्ये पण स्ट्रॉंग ऍसिड H2SO4. समजते का? बाकी तिन्ही कशाचे एक्झाम्पल आहे, स्ट्रॉंग ऍसिड. एक लक्षात घ्या, फॉर एनायनिक हायड्रोलायसिस, the salt should be of weak acid and strong base. The salt should be of weak acid आणि काय असायला पाहिजे, strong base. The salt should be of weak acid and काय असायला पाहिजे, strong base. The salt should be of weak acid and strong base. Next, identify from the following salt an example of salt of strong acid and weak base.
स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस CuCl2 कॉपर क्लोराइड, बिकॉज कॉपर हायड्रॉक्साइड फॉर्म करतो जो की वीक बेस आहे आणि HCl काय फॉर्म करते, स्ट्रॉंग ऍसिड. तुम्हाला विचारलंय सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड HCl, वीक बेस COH twice. Next, the solubility product of sparingly soluble salt is 6.4 into 10 raised to minus 13. Calculated solubility in gram per dm cube. If the molar mass is how much, 190 gram per mole. हे बघा, solubility product दिलाय KSP. KSP is equals to काय येणार आहे तर S square. KSP is equals to काय येणार आहे S square. आणि हा जो S मिळणार आहे तुम्हाला मोल पर डीएम क्यूब मध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला विचारले S कशामध्ये तर ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये. पण जेव्हापर्यंत मोल पर डीएम क्यूब ची व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत आपण ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. सो त्यामुळे इथं काय येणार आहे KSP ची व्हॅल्यू किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ 6.4 into 10 raised to minus 13 is equals to S चा स्क्वेअर रूट ऑफ S. ह्याला बघा, हा 6.4 मी काय करते 64 into 10 raised to minus 14 is equals to काय येणार आहे तर S. स्क्वेअर रूट ऑफ 64 म्हणजे काय येणार आहे 8 into 10 raised to काय येणार आहे तर minus 7 is equals to S. This is what? Mole per dm cube. This is what? Mole per dm cube. This is what? Mole per dm. बर. Solubility in gram per dm cube. Solubility in gram per dm cube upon molar mass. म्हणजे solubility in mole per dm cube होती. मग मोलार मास इथं शिफ्ट करायचं. So solubility in gram per dm cube is equals to solubility in mole per dm cube into काय असणार आहे बाळांनो, मोलार मास. मग solubility in mole per dm cube into molar mass 8 into 10 raised to minus 7 into molar mass किती आहे तर 190. हा 19 चा काय येत 19 चा 1 19 चा 1 right 152. So 1520 into 10 raised to काय येणार आहे तर -7. 3 डेसिमल शिफ्ट करा. 1.52 into 10 raised to काय येणार आहे तर -4 ग्रॅम पर डीएम क्यूब. प्रश्न काय आहे समजून घ्या. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिले आणि सोल्युबिलिटी कशामध्ये विचारले, ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये. सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरनं आपण पहिला सोल्युबिलिटी फाइंड केली. काय फाइंड केली, बरं हाच फॉर्म्युला काय यूज केला स्क्वेअर रूटचा, कारण तुमचा x पण काय आहे 1 आणि y पण काय आहे 1. x पण 1 आहे आणि काय आहे, x पण 1 आहे आणि काय आहे, x पण 1 आहे आणि y पण काय आहे तर 1. समझ में आ रहा है, येस और नो, येस और नो, येस और नो, येस और नो. ठीक आहे फाइन. मग तुम्हाला जी सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर डीएम क्यूब साठी फॉर्म्युला काय आहे, सोल्युबिलिटी इन मोल पर डीएम क्यूब इंटू मोलार मास. सोल्युबिलिटी इन मोल पर डीएम क्यूब इंटू मोलार मास. फाइन त्या लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन बघा. A solubility of AgCl in 0.1 molar of NaCl is S. AgCl sparingly soluble salt आहे आणि NaCl completely soluble salt आहे. आणि जेव्हा तुम्ही sparingly soluble salt completely soluble salt मध्ये ऍड करताय, solubility डिक्रीज होते. कारण का, कॉमन आयन इफेक्ट असतो. कसला इफेक्ट असतो, कॉमन आयन. जरा इथं थोडस कॉन्सेप्ट समजून घ्यायचंय. AgCl तुमचा डिसोशिएट झाला, तोंड बंद भक्ती, AgCl डिसोशिएट झाला तर Ag प्लस आणि काय मिळणार आहे तर Cl मायनस. सो सोल्युबिलिटी Ag प्लस ची S आहे आणि Cl मायनस ची पण काय आहे तर S. आणि ह्याला जे डिसॉल्व करताना मी कशामध्ये डिसॉल्व केलाय तर NaCl. NaCl म्हणजे काय असणार आहे तर Na प्लस प्लस काय असणार आहे तर Cl मायनस.
सो Na+Cl- मग इथं पण काय येणार आहे 0.1, इथं पण काय येणार आहे तर 0. काय येणार आहे तर 1. बरं, मग तसं बघितलं तर हा 0.1 ह्याच्यामध्ये पण येणार आहे, Cl- मध्ये पण येणार आहे. कॉमन आयन आहे ना दोघांमध्ये, Cl- मध्ये तो पण येणार आहे. देअरफॉर AgCl, सो जेव्हा मी कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे Ag+ आणि Cl-, सो इथं काय घेणार आहे S, आणि इथं S+ काय येणार आहे तर 0.1. Cl- चं कॉन्सन्ट्रेशन, टोटल Cl- चं कॉन्सन्ट्रेशन दिस प्लस दिस असणार आहे. दिस प्लस दिस, समजून घ्या मी काय सांगते. टोटल कॉन्सन्ट्रेशन S+ 0. काय येणार आहे तर 1. आता मी इथं काय सांगते बघा तुम्हाला, हा S आणि हा 0.1 मान्य आहे, पण S+ 0.1 इज इक्वल्स टू 0.1च असते, कारण तुमचा S हा खूप 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 कमी असतो 0.1 पेक्षा. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, कॉमन आयन इफेक्ट प्रोड्यूस झाला, त्यामुळे त्याची सोल्युबिलिटी खूप खूप काय असणार आहे तर कमी. सो तुम्ही S+ 0.1 इज इक्वल्स टू काय कन्सिडर करा 0.1. म्हणजे ओव्हरऑल हा तुमचा काय असणार आहे तर S, आणि हा काय असणार आहे तुमचा 0.1. आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असते, KSP इज इक्वल्स टू Ag+ आणि Cl काय आहे तर मायनस. सो KSP ची व्हॅल्यू किती आहे, KSP ची व्हॅल्यू किती आहे, KSP ची व्हॅल्यू 1.8 × 10⁻⁻10 इज इक्वल्स टू S इंटू काय येणार आहे तर 0.1. या केसमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे लिहून घेणं, नाहीतर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होते. काय फॉर्म होते, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इथं काय येणार आहे 1.8, 0.1, 1.8 × 10⁻⁻1 × 10 इज इक्वल्स टू S, कारण 0.1 वर जाऊन काय होणार आहे +1, 10⁻1 म्हणजे 1.8 इंटू काय येणार आहे 1.8 × 10⁻9 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. समझ में आ रहा है, यस और नो? काय येणार आहे ऑप्शन त्याचं 1.8 × 10⁻⁻9. ह्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, AgCl सेपरेट होताना हा SS दिला, NaCl सेपरेट होताना 0.1 0.1, कारण कम्प्लिटली सोल्युबल आहे आणि डिझॉल्व पण कम्प्लिटली होते. ओव्हरऑल इफेक्ट Clचं काय असतो तर Clचं टोटल कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे S+ 0.1 असणार आहे, पण S तर खूप खूप कमी आहे 0.1 पेक्षा, म्हणून नेग्लेक्ट केलं. सो डायरेक्टली 0.1 लिहिलं, 0.1 लिहिलं तर आपल्याला व्हॅल्यू S ची मिळाली. समजतंय का, येस और नो? बरं मला सांगा, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग वीक इलेक्ट्रोलाइट बेस्ड ऑन देअर डिसोसिएशन नेचर इन ॲक्वस मीडियम. वीक इलेक्ट्रोलाइट, हे बघा वीक इलेक्ट्रोलाइट त्यांनी अमोनिया दिलाय. वीक इलेक्ट्रोलाइट काय दिलाय, अमोनिया. पण ऍक्च्युली अमोनियाला इलेक्ट्रोलाइट म्हणणं जास्त चुकीचं होईल असं मला वाटतं, कारण अमोनिया हा कधीच डिसोशिएट होत नाही. अमोनिया हा H+ आयन काय करतो तर एक्सेप्ट करतो. अमोनिया हा वॉटर मधला H+ आयन एक्सेप्ट केला, अमोनियानं वॉटर मधला H+ आयन एक्सेप्ट केला तर काय फॉर्म होणार आहे अमोनियम आयन, आणि मग बाहेर काय पडणार आहे OH- आयन. सो हा अमोनियम आयन जो आहे हा इलेक्ट्रोलाइट म्हणू शकतो. पण अकॉर्डिंग टू देम मला तर असं वाटतं की HI, पण HI नाही दिलेलं त्यांनी, NH3 दिले. सो NH3 इज अ वीक इलेक्ट्रोलाइट म्हटले, कारण मे बी तो वीक बेस आहे म्हणून. मे बी तो काय आहे वीक. समजतंय मी काय सांगते, येस और नो?